नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी होणार. एनटीएनं जाहीर केली नवी तारीख. 3 मे रोजीची परीक्षा पेपर फुटीमुळे झाली होती रद्द. शिक्षक माफियांमुळे योग्य उमेदवारांवर अन्याय नको ही आमची भूमिका. परीक्षा माफियांशी आमची सुद्धा लढाई सुरू. परीक्षार्थींचं नुकसान टाळण्यासाठी फेर परीक्षा. पत्रकार परिषदेतून मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी केलं स्पष्ट. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक. रात्री उशिरा सीबीआयकडून पुण्यातल्या बिबेवाडीमध्ये अटकेची कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक ताब्यात. सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात. एनटीएची फेररचना करा. वैद्यकीय संघटनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका. सोनं चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये तपासाला वेग. एसआयटी 900 पानांची चार्जशीट दाखल करणार. सूत्रांची माहिती. तपास अंतिम टप्प्यात. पुरावे गोळा करणं आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू. नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणी नगर रचना विभागातील मोठे अधिकारी ईडीच्या कारवाईच्या भीतीत. अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल झाल्याची माहिती. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात नवा कायदा. 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहिल्यास पदावरून दूर होणार. नवा कायदा करण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू. उज्ज्वल निकमांची माहिती. खासदार प्रणिती शिंदेकडून जयकुमार गोरेंना नोटीस. प्रणिती शिंदेविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. प्रणिती शिंदेंनी पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावरती. मोदी 5 देशांचा करणार दौरा. अदानींना अमेरिकेकडून दिलासा मिळणार. लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या हालचालींना वेग. अदानींना दिलासा मिळण्याच्या शक्यतेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. तडजोड केलेल्या पंतप्रधानांचा व्यापार करार नाही तर अदानींच्या सुटकेचा सौदा. राहुल गांधींनी डागली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ. राज्यामध्ये येत्या 30 जून पासून एसआयआर मोहीम राबवणार. 9.86 कोटींपैकी किती मतदार वगळणार याकडे लक्ष. स्वायत्त असल्याचा देखावा कशासाठी. निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेवरती सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप. एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला. दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात. विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. अकोल्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमान. पारा 45.9 अंश सेल्सिअसवर गेल्यानं हाल. मुंबईत आजपासून 10% पाण्याची कपात. धरणातील पाणी साठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय. मध्य रेल्वेवरती विशेष ब्लॉक. विद्याविहार स्थानकामध्ये पादचारी पुलासाठी गर्डर टाकणार. मध्य रेल्वेवरती 15 ते 18 मे रोजी विशेष ब्लॉक. रेल्वेमध्ये कर्मचारी कपात. मनुष्यबळ सुसूत्रीकरणामुळे तब्बल 29,608 पद रद्द. पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यादरम्यान पोलीस निष्क्रिय. निकालानंतर हिंसाचार प्रकरणी ममता बॅनर्जी न्यायालयात. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर, लेखक आनंद नाडकर्णींचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मानसिक आरोग्य क्षेत्रात डॉक्टर नाडकर्णींचं होतं मोठं योगदान. ब्रिक्स परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी तणाव. अमेरिका इस्रायलच्या निंदेची इराणची मागणी. मात्र युएईचा विरोध. आज लखनौ समोर चेन्नईचं आव्हान. लखनौमध्ये रंगणार सामना.